नमस्कार। आज पहिल्यांदा उमेदवारी जाहीर झाल्याच्या 2.25 महिन्यानंतर हिनाताई मला भेटायला आल्यात। आम्ही महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मित्रपक्षाची भूमिका बजावतो आहोत, परंतु इथं संघर्ष सुद्धा शिवसेना आणि बीजेपीचाच आहे। त्यांनी का म्हणून एवढे दिवस लावले इथं आमच्याकडे यायला किंवा आम्हाला भेटायला किंवा साधा फोन करायला? 1.5 महिना त्यांना लागला। त्या जर पहिले आल्या असता तर कटुता एखाद्या वेळेला कमी झाली असती, पण एवढा संघर्ष आमच्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांचा आहे। आमच्या सरपंच असलेल्या प्रत्येक गावामध्ये एक बी योजनेचा लाभ सत्ताधाऱ्यांकडून दिला जात नाही। एक बी आदिवासी विकास विभागाच्या योजनेचा लाभ शिवसेनेमध्ये असलेल्या आदिवासीला जरी तो पात्र असला तरी त्याला भेटत नाही। आणि असा सर्व संघर्ष एक भेटल्याने आपला मिटेल असं मला तरी वाटत नाही, कारण आम्ही जरी सांगितलं तरी कार्यकर्ते ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीत। आणि म्हणून मी हिनाताईंना सुद्धा विनंती केली आहे की मी वरती सुद्धा सांगून आलोय की गावित परिवाराला आणि आम्हाला एकत्र बसवा। जर आमचा संघर्ष काय आहे, आम्हाला काय त्रास आहे हे माझ्या गावित परिवारावर आणि गावित परिवाराचा माझ्यावर एखाद वेळेला विश्वास नसेल, पण तो कुठल्या तरी मोठ्या माणसाच्या समोर एकदा झाला तर मग भविष्यामध्ये कोण बदलतं, काय करतं, कोण काय करतंय हे सगळ्याचा कोणीतरी शहानिशा करणारा जबाबदार माणूस पाहिजे। आणि म्हणून मी ताईला सुद्धा विनंती केली की तुम्ही सांगाल वरती पण, आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी जेही बोलवतील मी यायला तयार आहे, पण आपला जो काही निर्णय होईल तो त्यांच्या समोरच होईल असं मला तरी वाटतं। आम्ही मित्रपक्षाचेच लोक आहोत। सत्तेमध्ये 3 पक्षाचंच सरकार आहे, पण दुर्दैवानं नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही विरोधी पक्षात आहोत असंच वागणं आम्हाला मिळत होतं आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचा रोष आहे। माझी परिस्थिती अशी आहे, भारतीय जनता पक्षाच्या, मी नव्हतो, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची बी रॅली निघाली, त्यांनी बी माझ्याच ऑफिसच्या समोर फटाकडे फोडले। काँग्रेसची रॅली निघाली, त्यांनी बी माझ्याच ऑफिसच्या समोर फटाकडे फोडले। मला तर समजत नाही तिच्या आईला माझ्या ऑफिस एवढं काय केंद्रबिंदू बनवून गेलेलं आहे, सगळ्यांनी इथंच फटाकडे फोडले। उलट मी माझ्या ऑफिसच्या बाहेर लोक नाचतात आहे, जोरजोरात बोंबा मारून राहिले असं मला माझ्या पीएने सांगितल्यावर मी स्वतः गेलो बाहेर आणि मी लोकांना सांगितलं की मी धनुष्यबाणचा आहे, पंजाचा नाही। मी धनुष्यबाण दाखवलं आणि वरून लोकांना हात बी दिले, खरं आहे। पण जो बी गोंधळ, भारतीय जनता पक्षाने बी आमच्याच कार्यालयासमोर गोंधळ करायचा, काँग्रेसने बी आमच्याच कार्यालयासमोर गोंधळ करायचा, हे म्हणजे खरं म्हणजे शोकांतिक आहे। चर्चा काही बी होईल अशी, त्याला काय अर्थ आहे? मी तर मैदानात दाखवलं आहे धनुष्यबाण। जिल्हाभरात चर्चा आहे। मी वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करणारा कार्यकर्ता आहे। मी आजही हिनाताईला सांगितलं, त्यांना तेही सांगितलं की तुमच्या बी परिवारामध्ये आमचे नंबर आहेत, आमच्याकडे बी तुमचे नंबर आहेत, मग तुम्हाला फोन करायला आम्हाला काय गरज, म्हणजे मूर्त कशाला विचारायची गरज होती? आजही माझ्या फोनमध्ये तुम्हाला विजयकुमार गावित साहेबाचा बी नंबर सेव्ह दिसेल आणि हिनाताईचा बी दिसेल। कोणी सांगितलं पाहिजे असं नाही ना। त्यांना तेच सांगितलं, तुमचा आमच्या एवढा संघर्ष आहे की तुमचे आज विजयकुमार गावितचे कार्यकर्ते बी माझ्या कार्यकर्त्यांना फोडतात आहे आणि केसी पाडवीचे बी कार्यकर्ते माझ्या कार्यकर्त्यांना फोडतात आहे। म्हणजे नुकसान कोणाचं आहे? फक्त माझंच। मलाच एक टार्गेट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ज्याला सद्विवेक बुद्धीने आतापर्यंत तरी माझा जो कार्यकर्ता जिथं असेल तिथं आहे, हे सत्य आहे, मी नाकारत नाही, पण याचा बी फैसला वरच होईल।